इंस्टाग्राम या सोशल मीडिया ॲपद्वारे दोन तरुणांची ओळख झाली। या ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत झालं। मैत्रीतून त्यांच्यात समलैंगिक प्रेमसंबंध निर्माण झाले आणि शेवटी त्यांच्या प्रेमाचा रक्तरंजित शेवट झाला। मंडळी, समाज मन हादरवून टाकणारा हा सगळा थरार घडलाय गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात। रविवारी सकाळी सतीश कुमार हा सूरजला त्याच्या कारमध्ये बसून नेत होता, पण प्रवासादरम्यान त्यांच्यामध्ये असं काही घडलं की सूरजनं धारदार चाकू बाहेर काढत सतीश कुमारच्या शरीरावर सपासप वार केले। गळा चिरून भर रस्त्यात त्याच्या माणूसपण हत्या केली। आता समलैंगिक संबंधातून घडलेल्या या घटनेची विदर्भात जोरदार चर्चा रंगली आहे। तसंच या घटनेनं गडचिरोली जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली असून सतीश कुमारनं दिलेला एक नकार त्याला महागात पडल्याचं बोललं जात आहे। नक्की काय घडलं दोघांमध्ये, त्यांच्या या प्रेम कहाणीचा इतका भयानक शेवट का झाला आणि आरोपी सूरजचं पुढे काय झालं, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। 32 वर्ष सतीश कुमार जगदीश प्रकाश निसाद असं या घटनेतील मयत तरुणाचं नाव असून तो गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील नागेपल्ली गावचा रहिवासी होता। या गावात त्याचा गॅरेजचा व्यवसाय होता। फॅमिली सांभाळत त्याचा हा व्यवसाय देखील व्यवस्थित चालू होता, पण सोशल मीडियावर झालेल्या एका ओळखीनं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। तर घडलं असं की काही महिन्यांपूर्वी ओडिशा राज्यातील एका 30 वर्षीय तरुणासोबत त्याची इंस्टाग्रामद्वारे ओळख झाली। ओडिशाच्या नबरंगपूर जिल्ह्यातील सूरज हलदार असं त्या तरुणाचं नाव। सतीश कुमार आणि सूरज यांची इंस्टाग्रामवर जशी जशी चॅटिंग वाढत गेली तसं त्यांच्यातील मैत्री मजबूत झाली। पुढे याचं मैत्रीचं रूपांतर समलैंगिक प्रेम संबंधात झालं। दरम्यान सूरज हा सतीश कुमारच्या प्रेमात एवढा बुडाला होता की त्यानं आता थेट लग्नच करायचं ठरवलं होतं। सूरजनं तसा प्रस्ताव सतीश कुमारच्या समोर ठेवला। लग्न करण्यासाठी तो सातत्यानं तगादा लावत होता, पण यावरून सतीश कुमार मोठ्या गोंधळात पडला। त्याला हो किंवा नाही असं कोणतंच उत्तर देता येत नव्हतं। त्यामुळे मग सूरज हलदारने ओडिशावरून थेट गडचिरोलीला जाण्याचा निर्णय घेतला। सतीश कुमारची प्रत्यक्षात भेट घेऊन त्याला बरंच काही सांगायचं होतं। तर ठरल्याप्रमाणे 29 मेला सूरज हा ओडिशातून नागेपल्ली या गावात पोहोचला। या गावात तो सतीश कुमार सोबत 2 दिवस एकत्र राहिला। माझी तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे असंही तो वारंवार म्हणाला, पण त्यावर सतीश कुमारनं स्पष्ट नकार दिला। आता या नकारामागचं कारण जेव्हा सूरजला समजलं तेव्हा तो पुरता हादरवून गेला। सतीश कुमार आधीच विवाहित असल्याचं त्याला कळालं, त्यामुळेच तो सूरजला लग्नासाठी नकार देत होता। नागेपल्लीत आल्यावर झालेल्या भेटीत सतीश कुमारनं आपल्याबद्दलची सगळी माहिती सूरजला सांगून टाकली होती। त्यावर दोघांमध्ये किरकोळ बोलाबोली झाली, पण सूरज प्रचंड अस्वस्थ झाला होता। तो इतका दुखावला होता की सतीश कुमार बद्दल त्याच्या मनात संताप उफाळून आला। दरम्यान सूरजनं त्याच्या गावी ओडिशाला परत जाण्याचं ठरवलं। सतीश कुमार त्याला छत्तीसगडच्या सीमा भागापर्यंत सोडून येणार होता। त्यामुळे 31 मेच्या सकाळी सतीश कुमारने MH34 BF 2560 या क्रमांकाची त्याची रेड कलरची कार काढली। कारमध्ये दोघेही बसले आणि प्रवासाला सुरुवात झाली। या प्रवासादरम्यान लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून सूरज सतीश कुमार सोबत सारखं भांडत होता। दरम्यान सकाळी 7 वाजता एटापल्ली जारावंडी या मार्गावरील देवदा गावाजवळ सतीश कुमारनं कार थांबवली। त्यावेळी देखील दोघांमध्ये जोरदार वाद चालू होता। अशात संतापलेल्या सूरजनं त्याच्या सोबत आणलेला धारदार चाकू काढला आणि कारमध्ये सतीश कुमारच्या शरीरावर एका मागून एक वार करायला सुरुवात केली। या झटापटीत सतीश कुमार ओरडतच कारच्या बाहेर आला, पण स्वतःचा जीव काही वाचवू शकला नाही। रागाच्या भरात सूरजनं त्याचा गळा चिरून निर्घुण खून केला। रस्त्यावर कार शेजारीच रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह पडलेला होता। दरम्यान देवदा गावातील काही नागरिकांनी हा रक्तरंजित थरार दूरवरून पाहिल्यावर ते जवळ गेले। तेव्हा आरोपी सूरज हा घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत होता, पण ही गोष्ट लक्षात येताच गावकऱ्यांनी त्याला जागीच पकडलं आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली। ही घटना एटापल्ली शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या हालेवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानं हालेवारा पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत आरोपी सूरज हलदारला ताब्यात घेतलं। तसंच घटनास्थळी पंचनामा करून नागेपल्ली गावातील सतीश कुमार निसादचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला। याशिवाय आरोपी सूरज देखील काही प्रमाणात जखमी झाल्यानं त्यालाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्याच्यावर पोलिसांच्या निगराणीत वैद्यकीय उपचार झाल्यानंतर आता त्याची चौकशी सुरू असल्याचं कळतंय। पोलिसांनी त्याच्या विरोधात
खुनाचा गुन्हा दाखल केला असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्याच्याकडून आणखी काही खुलासे होतात का ते पाहणं महत्त्वाचं असेल. बाकी गडचिरोली जिल्ह्यात समलैंगिक प्रेम कहाणीचा असा भयानक शेवट झाल्यानं या घटनेची सर्वत्र चर्चा होते. आता या घटनेसंदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.